हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथाचा आज आपण मंत्र 18 वाचणार आहोत आणि त्यावर श्रील प्रभुपादांनी भाषांतर आणि तात्पर्य लिहिलं आहे. ते वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा शेवटचा मंत्र आहे, त्यामुळे थोडीस पूर्ण ग्रंथभर आपण काय काय वाचलं त्याची 1-2 मिनिटात आपण रिव्हिजन करूया. की पहिले तर आपण ईशस्तुती वाचली, ओम पूर्णमदः पूर्णमिदम, आणि श्री ईशोपनिषदचे पहिले 3 मंत्र पाहिले. त्यामध्ये आपण जाणलं की भगवंतांना जाणून घ्यायचं आपण आणि भगवंतांना केंद्रस्थानी ठेवायचं, भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करावं हे शिकलो. पुढे 4थ्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने आपण भगवंतांना कसं जाणायचं हे शिकलो. पुढे 9व्या ते 11व्या मंत्रामध्ये अविद्या आणि विद्या काय आहे हे जाणलं आणि भगवंतांची प्रेममयी भक्तिमय सेवा करायला हवी हे शिकलो. पुढे 12व्या ते 14व्या श्लोकामध्ये सर्व भौतिक गोष्टींचं अनित्य स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं जे महात्म्य आहे ते मनुष्याने जाणलं पाहिजे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा तात्काळ सुरू करायची आहे हे आपण ज्ञान घेतलं. आणि 15व्या मंत्रापासून 18व्या मंत्रापर्यंत हे 4 श्लोक जे आहेत त्यामध्ये भगवंतांनी दर्शन द्यावे याकरता भक्ताने नम्रपणे आणि प्रेमाने भगवंतांना पूर्णपणे शरणागत होऊन प्रार्थना कशा अर्पण करायच्या हे आपण पाहत आहोत. ही जी श्री ईशोपनिषद आहे ते आपल्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या जवळ घेऊन जाणारं ज्ञान देत आहे. तर आता मंत्र वाचूया आपण. सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांकडे प्रार्थना करूया की आपल्याला हा त्यांनी एवढा मोठा महान ग्रंथ आहे तो अतिशय सुरेखरित्या समजून सांगितला आहे. त्यांना धन्यवाद आपण देऊया आणि मंत्र 18वा वाचायला सुरुवात करूया. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोधी अस्मत् जुहुराणम् येन भूयिष्ठामते नम उक्तिं विधेम. भाषांतर. हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवन, हे सर्व शक्तिमान, मी आपल्या चरणी दंडवत प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. हे भगवन, मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेन. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणामांपासून मुक्त करा. त्यामुळे माझ्या प्रगतीत काही अडथळा येणार नाही. तर हा भक्त आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो आहे. या भक्ताला भगवंतांकडे जायचं आहे आणि तो म्हणतोय, हे भगवंता, मला योग्य तो मार्ग दाखवा. बरेचदा आपण या जगतामध्ये बघतो की लोक प्रार्थना काय करतात की माझं सगळं आता चांगलं होऊ दे, माझ्या पोरांना नोकरी लागू दे, सगळं नीट होऊ दे. तर अशा तऱ्हेच्या प्रार्थना असतात. पण खरं कसं आहे, आपण भगवंतांची लेकरं आहोत. आधी आपण भगवत धामात होतो, पण आपण स्वामी बनण्यासाठी या जगतात आलेलो आहोत. पण आता आपल्याला चूक कळलेली आहे. आपण जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास आहोत हे आपण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आपल्याला कळलं आहे. भगवंतांची आपण सगळे लेकरं आहोत आणि भगवंतांची सुद्धा इच्छा आहे की आपण आता परत भगवंतांकडे जावं. तर आता हा जो भक्त आहे ह्या प्रार्थना 15व्या मंत्रापासून करतो आहे. तर त्या कशा आहेत, खूप वेगळ्या प्रार्थना आहेत. कसं आहे, हा भक्त काय म्हणतोय, भगवंता, मला तुमच्याकडे यायचं आहे, तर माझा तो मार्ग जो आहे त्यातली जी अडथळे आहेत ते कृपा करून तुम्ही दूर करा.
ही कशी आहे प्रार्थना? कोणत्याही भौतिक मागणी नाहीये ह्याच्यामध्ये. या सगळ्या ज्या 15व्या मंत्रापासून आपण प्रार्थना बघितल्या, त्या प्रार्थना कशा आहेत? पूर्णपणे आध्यात्मिक आहेत आणि भक्तिपूर्ण प्रार्थना आहेत. तात्पर्य वाचूया. भगवंतांना शरण जाऊन आणि भगवंतांच्या अहैतुकी कृपेकरिता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू शकतो. काय भक्ताने करायला पाहिजे? पूर्ण आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे त्यात प्रगती करण्यासाठी भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि भगवंतांची अहैतुकी कृपा, भगवंत आपल्यावर आपल्याकडून काही त्यांना नकोय, अशीच प्रेमाने ते आपल्यावर कृपा करतात. तर तशी कृपा या भक्तावर व्हावी असा भक्त प्रार्थना करत आहे. या श्लोकामध्ये अगदी सुरुवातीलाच म्हटलंय बघा, अग्ने. अग्ने हे भगवंतांना म्हटलेलं आहे, भगवंतांना अग्नी म्हटलं आहे. का म्हटलं आहे? कारण भगवंत अग्नीप्रमाणे कोणत्याही वस्तूला, विशेष करून शरणागत भक्ताच्या पापांना जाळून भस्म करू शकतात. तर हे जे पाप आहेत ते काय आहेत त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आता आपण सगळे आहोत, तर आपण भक्ती करायला सुरुवात केली आहे, पण पूर्वी आपण अनेक पाप केली होती आणि त्या पापकर्मांची फळं आपण भोगत असतो या जीवनामध्ये, पुढच्या जीवनामध्ये. तर ही जी पापकर्म फळं आहेत ती आपल्याला 2 प्रकारे दुःख देत असतात. तर पहिले कसं आहे? बाह्य रीतीने ती दुःख दिसतात. आजारपण येतात, नोकरी जाते, नाहीतर आपल्याला काही त्रास होत राहतात जीवनामध्ये. हे सगळं काय आहे? बाह्य दृष्टीने सगळ्यांना दिसण्यासारखे त्रास आहेत. दुसऱ्या प्रकारची कशी पापकर्म फळं दुःख देतात आपल्याला? आंतरिक. आंतरिक म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे जे अनर्थ आहेत आपल्यामध्ये, ते अचानकपणे काय त्याच्यामध्ये वाढ होते. हे कशामुळे होतं? सगळी आपली पापकर्मांच्या फळामुळे असं हे सगळं दुःख भोगायला लागतं. आणि ही जी वाढलेले हे जे अनर्थ आहेत, काम, क्रोध वगैरे, त्यामुळे आपण जे भक्त आहोत ते भक्तीपासून दूर दूर जायला लागतो. तर ही जी आहेत पापकर्म फळं, तर बरेचदा आहेत ना, ही फक्त बाहेरची आपल्याला दिसतात. म्हणजे एखादा आजारी पडतोय सारखा वगैरे, नोकरी गेली आहे, पण हृदयातली जी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत, ही जी ह्या भक्ताला किंवा जी त्रास देतात ती व्यक्त केल्याशिवाय, म्हणजे कोणाला सांगितल्याशिवाय समोरच्याला कळत नाही बरेचदा. तर त्यामुळे जेव्हा आपण भक्ती करत असतो तेव्हा आपल्याला वाटतं, अरे मलाच हे सगळं, माझी एवढी अनर्थ त्रास देत आहेत. बाकी सगळ्यांची तर भक्ती व्यवस्थित चालली आहे, सगळे आनंदात आहेत, भक्ती करतायत. पण आपण जाणलं पाहिजे की सगळेच या भौतिक जगतामध्ये, जे भौतिक म्हटलं जातं, हे जे भवसागर आहे त्यात धक्के आपण सगळेच खात असतो. हे जे पाप कर्म केलीत आधी, त्याची फळं आपल्याला विविधरित्या त्रास देत असतात. म्हणून काय करायला पाहिजे आपण? तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना पूर्णपणे शरणागत व्हायला पाहिजे. आणि म्हणून इथे हा भक्त भगवंतांना अग्ने म्हणून म्हणतोय की भगवंता, तुम्ही अग्नी समान आहात. ही जी सगळी पाप कर्म आहेत ती माझी सगळी जाळून तुम्ही भस्म करू शकता. हा भक्त जो आहे तो भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत आहे. आता पुढे वाचूया आपण. पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे परम सत्याचे वास्तविक स्वरूप म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. आपण जो 17वा श्लोक वाचला त्यामध्ये आपण डिटेल बघितलं की भगवंत म्हणजे काय आहेत? साकार रूप आहेत, सच्चिदानंद विग्रह रूप आहेत. म्हणजे परम सत्याच्या साक्षात्काराच्या 3 पायऱ्या आहेत: ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. भगवान साक्षात्कार हा सर्वश्रेष्ठ साक्षात्कार आहे, हे आपण जाणलं. आणि भगवान साक्षात्कार म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, जे सच्चिदानंद विग्रह रूप आहेत.
निराकार ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या मुखावरील चमकणारे तेज आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावन धामामध्ये आध्यात्मिक जगतात राहतात आणि भगवंतांच्या शरीरातनं सतत एक दिव्य तेज बाहेर पडत असतं. ते तेज म्हणजे काय आहे? निराकार ब्रह्मज्योती. प्रकाशाला आकार नसतो म्हणून निराकार म्हटलेलं आहे. आता पुढे प्रभुपाद आपल्याला समजवतात, कर्मकांडाचे अवलंबन करणे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. तर वेद जे भगवंतांनी जेव्हा आपल्याला या जगतात पाठवलं, आपली इच्छा होती, मला भोग घ्यायची इच्छा आहे म्हणून इथे पाठवलंय. तर हे जगत जे आहे, भौतिक जगत, ते एकतर भोग घेण्यासाठी आहे आणि दुसरं काय आहे, भगवंतांकडे परत जाण्यासाठी, भगवंतांशी जोडलं जाण्यासाठी, म्हणजेच योग करण्यासाठी पण आहे. त्यामुळे भगवंतांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिल्या आहेत आणि वैदिक शास्त्र पण आपल्याला मार्गदर्शनासाठी दिलेलं आहे. तर हे जे वेद आहेत त्यांमध्ये विविध मार्ग दिलेले आहेत. जसं कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासना कांड आहे, हे सगळे मार्ग आहेत. जेणेकरून मनुष्य आहे तो, त्याला काही उपभोग घेण्याची इच्छा आहे तर त्यांनी कर्मकांड करावं, काहीतरी नियमांचं पालन करावं आणि त्यानुसार भोग घ्यावेत. म्हणजे बेधुंद नियमांशिवाय वागण्यापेक्षा त्यांनी नियमात राहून आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण कराव्यात. हे सगळं उद्देश काय आहे? वेदांचा आहे. जेणेकरून हा माणूस नियमामध्ये राहायला लागतो. हळूहळू हळूहळू त्याला वैदिक शास्त्र आहे ते पुढचे सगळं ज्ञान देत जातं आणि अशा रीतीने हा मनुष्य जो आहे तो तो जो या वेदांच्या मार्गदर्शनानुसार आपली जी चेतना आहे ती हळूहळू हळूहळू उच्च करायला शिकतो आहे. तर असे हे सगळे आहे. तर इथे पहिलं काय आहे? कर्मकांड. त्या कर्मकांडाचं अवलंबन करणं हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. यामध्ये हा जो माणूस आहे तो काही कर्म करतो, ह्याच्यानुसार आपल्या कर्मकांडा जे काही विधी करतो जे वैदिक शास्त्रामध्ये दिले आहेत आणि जेणेकरून तो सुखाचा उपभोग घेत असतो. पुढे ही कर्मे वैदिक सिद्धांतापासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करणाऱ्याच्या हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात. तर वैदिक शास्त्रामध्ये सांगितली आहेत त्यानुसार वागणं म्हणजे कर्म करणं, आणि वैदिक शास्त्रामध्ये सांगितलंय त्याच्या विरुद्ध वागणं, त्याचे नियम तोडून वेगळ्या रीतीने वागणं म्हणजे काय म्हटलं जातं? विकर्म. तर हे जे विकर्म आहे ते काय आहे? विरुद्ध कर्म आहे. आणि त्यामुळे इथे पुढे दिलंय की भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरता अशी विकर्म करतो. हा जो भ्रमित आहे इथे या जगतात आला आहे आणि फक्त उपभोग घेण्याची इच्छा असलेला हा जो माणूस आहे, ज्याला नियम वगैरे काही पालन करायची इच्छा नाहीये, बेधुंदपणे वागतो, तो वैदिक शास्त्रात सांगितल्याच्या विरुद्ध कशीही कर्म करतो. त्याचं ध्येय काय असतं? मला इंद्रियांचा उपभोग घ्यायचा आहे. आणि अशा ज्या कृती मनुष्य जेव्हा करतो, तर मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे? मनुष्य जन्म हा आपल्याला भगवंतांच्या साक्षात्कारासाठी प्राप्त झालेला आहे. ध्येय काय आहे की या मनुष्य जीवनामध्ये मनुष्याने भगवंतांविषयी जाणून घेऊन भगवंतांची भक्ती करावी. तर त्यासाठीचा जो आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे त्यामध्ये कर्मकांड वगैरे सगळं दिलेलं आहे. तर जर मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आहे पण जर वेदांमध्ये सांगितल्याच्या विरुद्ध वागायला लागला, विकर्म, चुकीची कर्म करायला लागला, तर तो त्या मार्गावर नीट जाऊ शकेल का? नाही, अडथळे निर्माण होतील. एवढं आपल्याला कळलं. पुढे वाचूया. आत्मसाक्षात्कार केवळ मानव योनीतच शक्य आहे. इतर योनीत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही.
जो आत्मसाक्षात्कार आहे तो मानव योनीत करता येतो, कारण मानव योनी ही कर्म योनी आहे. तो आपली चांगली कर्म करून आत्मसाक्षात्कार करू शकतो. इतर योनींमध्ये आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाहीत, कारण इतर योनी या भोग योनी आहेत. 84 लक्ष जीव योनींपैकी ब्राह्मणत्वाची योग्यता असणारी मनुष्य योनीच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. आता आपण गेल्या वेळी बघितलं होतं 84 लक्ष योनी कोणत्या आहेत. त्यामधले 80 लक्ष योनी आहेत ते इतर आहेत आणि 4 लक्ष योनी आहेत त्या मनुष्यांची आहेत. तर मनुष्याच्याही 4 लक्ष प्रकारचे मनुष्य योनी आहेत, प्रकार आहेत. त्यामध्ये त्यांची चेतना वेगवेगळी आहे. तर इथे प्रभुपाद सांगतायत की ब्राह्मणत्वाची योग्यता असणारी जी मनुष्य योनी आहे त्यामध्येच दिव्य ज्ञानाचे प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. म्हणजे अशी चेतना कुठची आहे या 4 लाख योनी मधली, पण एखादीच योनी आहे ज्यामध्ये तो मनुष्य काय करू शकतो. त्या योनी मधला मनुष्य आहे त्याच्यात ब्राह्मणत्वाची योग्यता असू शकते. तर काय ब्राह्मणत्वाचे गुण आहेत ते प्रभुपाद सांगतायत. ब्राह्मणी संस्कृती म्हणजे सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान, भगवंतांवर पूर्ण श्रद्धा, असे हे सगळे गुणधर्म आहेत. तर हे जर गुण असतील तर तो जो मनुष्य आहे तो दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी करून घेऊ शकतो असं सांगितलंय. मग आता हे जे ब्राह्मणत्व आहे त्याबद्दल प्रभुपाद आपल्याला पुढे समजवतायत. केवळ उच्च कुळात जन्म झाला म्हणून गर्वाने फुगून जाता कामा नये. आता एखादा माणूस आहे त्याने तो म्हणतो आहे की माझा जन्म उच्च कुळात झाला आहे, मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो आहोत म्हणून मी उच्च, मी श्रेष्ठ असं म्हणू नये, गर्व करून फुगून जाऊ नये. कारण पुढे म्हटलंय की ज्याप्रमाणे एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलाला प्रतिष्ठित व्हायची संधी मिळते त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या पुत्राला ब्राह्मण व्हायची संधी मिळते. तर एखादा प्रतिष्ठित माणूस आहे तर त्याच्या मुलालाही प्रतिष्ठित माणूस बनण्याची संधी दिली जाते. त्यांनी जर चांगलं योग्य वागला तर लोकही त्याला मान देतात. तसंच हा जो ब्राह्मण आहे तर ब्राह्मणाचा पुत्र आहे तर त्यालाही संधी मिळते की आपल्या वडिलांकडून सगळं ब्राह्मणत्वाचं शिकावं. म्हणजे त्याचे गुण पण ब्राह्मणासारखे असावेत आणि त्याचं कर्म पण ब्राह्मणासारखं असावं. तर असं जेव्हा असतं तेव्हाच त्या मुलांनी असे गुण प्रदर्शित केले तरच त्याला ब्राह्मण व्हायची संधी मिळते. परंतु असा जन्मसिद्ध हक्क म्हणजे सर्वस्व नव्हे. कारण असे असून एखाद्याला स्वतःमध्ये ब्राह्मणत्वाची योग्यताही निर्माण करावी लागते. म्हणजे अगदी ब्राह्मण कुळात जन्म झाला तरी त्या माणसाला प्रयत्न करायला लागणार, ब्राह्मणत्वाची योग्यता निर्माण करायला लागणार. नुसता बाबा ब्राह्मण म्हणून मी ब्राह्मण असं नाही. ब्राह्मणाचा पुत्र म्हणून आपल्या जन्मावर गर्व करणारा परंतु खऱ्या ब्राह्मणाचे गुण प्राप्त करण्याच्या विधीची उपेक्षा करणारा त्वरित भ्रष्ट होतो व त्याचे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरूनही पतन होते. अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो. तर प्रभुपाद आपल्याला काय म्हणतायत की अगदी ब्राह्मण कुळात झाला जन्म तरीही त्याने ब्राह्मणत्वाचे गुण काही प्राप्त केले नाहीत, त्याची कर्म पण चांगली नाहीत आणि त्याच्यात गुण पण नाहीयेत, तर तो काय करतो भ्रष्ट होऊन जातो. जे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर येण्यासाठी त्याला सगळी संधी उपलब्ध आहे. मनुष्य जन्म आहे, ब्राह्मण घरात जन्म आहे, तरी तो त्या सुवर्ण संधीचा लाभ घेत नाही. आणि म्हणून पुढे प्रभुपाद सांगतायत अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो. मानव जन्म भगवंतांविषयी जाणून भगवंतांची भक्ती करून भगवंतांकडे जाण्यासाठी आहे, पण तो हा मानव जन्माचा जी संधी मिळाली आहे ती फुकट घालवतो. भगवद्गीतेत 6.41 आणि 42 यामध्ये भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की योगभ्रष्ट किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून
पतित झालेल्या जीवांना एकतर चांगल्या ब्राह्मण कुटुंबात किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेण्याची सुसंधी मिळते आणि तेथे त्यांना आपली चूक सुधारता येते. अशा जन्मामुळे आत्मसाक्षात्काराची शक्यता वृद्धिंगत होते. जर मायेच्या प्रभावामुळे एखाद्याने अशी संधी वाया घालवली तर परम शक्तिमान भगवंताने दिलेली मनुष्य जीवनाची सुसंधी गमावल्यासारखेच आहे. हे जे भगवद्गीतेचे 6व्या अध्यायातले श्लोक आहेत आणि त्यानुसार प्रभुपाद काय म्हणतात, भगवंतांनी तर आश्वासन दिलेलं आहे की जर तुमची भक्ती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आहात तुम्ही आणि पतन झालं तुमचं, पूर्ण करू शकले नाही तुम्ही, तर काय आहे, तरीही त्याला पुढचा जन्म जो आहे तो एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात मिळतो, जिथे तो बालपणापासून ब्राह्मणी गुणांमध्ये त्याची वाढ होऊ शकते, त्याला मार्गदर्शन मिळू शकतं. किंवा त्याला श्रीमंत व्यापाऱ्याच्या कुटुंबात जन्म मिळतो, जिथे त्याला पैशासाठी त्याची अगदी लहानपणापासून पैसे नाहीत, कमवायला लवकर लागा असं कोणतंच त्याला डोक्यावर ताण नसतो. त्यामुळे त्यांनी आदल्या जन्मी जी चूक केली आहे तो भक्तीत म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गभ्रष्ट झाला आहे, तर ती जी चूक झाली आहे ती तो सुधारू शकतो या जीवनामध्ये. तर असा हा जो जन्म मिळतो एखाद्या धनिक कुटुंबात किंवा ब्राह्मण कुटुंबात, यामध्ये त्याला आत्मसाक्षात्काराची शक्यता आहे ती वाढते. पण अशी संधी मिळाली आहे, पण या माणसाने काय केलं, इतका तो मायेच्या प्रभावात राहिला की त्यांनीही लक्षच दिलं नाही आत्मसाक्षात्काराच्या विषयी, काही ज्ञान घेण्याविषयी. तर काय होणार आहे, जी भगवंतांनी एवढी सुंदर मनुष्य जन्माची संधी दिली आहे, सुसंधी, ती त्यांनी फुकट घालवल्यासारखं आहे. पुढे प्रभुपाद समजवतात, नियमांची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की त्यांचे पालन करणारा सकाम कर्माच्या स्तरावरून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. तर आता जसं वेदांमध्ये सगळं सांगितलंय ना की कर्मकांड, ज्ञानकांड, तर अशी ही सगळी व्यवस्थित रचना केलेली आहे, जेणेकरून जर एखादा माणूस त्यानुसार आत्मसाक्षात्काराचा मार्ग पत्करतोय, पहिले कर्मकांड मग त्याच्याकडून ज्ञानकांड, तर तो कसा पुढे जातो ते इथे सांगितलंय की त्याचं पालन करणारा जो माणूस आहे सकाम कर्मी, तो सकाम कर्म करतो, त्याचं पुण्य गोळा करतो, स्वर्गात जातो, पुण्य उपभोग करतो, पुण्य संपली का या जगतात पुन्हा येतो. तर अशा रीतीने तो पुण्य गोळा करताना त्याच्या लक्षात येतं की अरे हे तर जे मी पुण्य गोळा करतोय ते थोडा काळ स्वर्गात राहिल्यावर पुन्हा परत यायला लागतंय, ह्याच्यापेक्षा मी जास्त काहीतरी ज्ञान घेऊ इच्छितो. आणि मग तो जो ज्ञान कांड जे वेदांमधला आहे त्याचा अभ्यास करायला लागतो. तर अशा रीतीने काय, तो दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. जे ज्ञानकांड मध्ये तो जाणतो मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे, अशा रीतीने. तर आणि पुढे ह्या जो ज्ञान तो घेतो आहे त्याच्या पुढे काय आहे, अनेक जन्मानंतर दिव्य ज्ञानाची जोपासना केल्यानंतर ज्यावेळी एखादा भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. तसं तो अनेक जन्म ज्ञान घेत आहे. हा जो श्लोक आहे 7.19 भगवद्गीतेतला, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मांमध्ये त्यांनी असं दिव्य ज्ञानाची जोपासना केली आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, त्याला ज्ञान झालंय आता आणि तो भगवंतांना शरण गेला आहे. काय जाणतोय तो, वासुदेव सर्वमिती, भगवान वासुदेव, भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व कारण आहेत असं जाणून तो भगवंतांना शरण जातो. स महात्मा सुदुर्लभा. तर असा जो भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. म्हणजे बाकी जरी कुठचेही त्यांनी मार्ग आचरण केले तरी भगवंतांना शरण जाऊन भक्ती योग करणं हाच सर्वोच्च मार्ग आहे आणि त्यानेच आपण भगवंतांकडे जाऊ शकतो. ही सर्वसाधारण पद्धत आहे. म्हणजे आधी कर्मकांड, मग ज्ञानकांड, अशा रीतीने, आणि मग भगवंतांना अनेक जन्मानंतर शरण जाणं, ही साधारण पद्धत आहे. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभापासूनच शरण गेला तर तो
भक्तिभावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करून जातो. या मंत्रामध्ये काय सांगितलंय की हा जो भक्त आहे तर अगदी अगदी सुरुवातीला जर त्यांनी भगवंतांची शरण घेतली तर काय होणार आहे, त्याला हे कर्मकांड ज्ञानकांड ह्याच्यात काही अडकायलाच लागणार नाही. हे सगळे टप्पे पार करून तो डायरेक्ट काय आहे, भक्तिभावनेचाच त्यांनी स्वीकार करतो. जर भगवंतांना शरणागत आहे तर ती काय असते, भक्तियोग आहे, तो भक्तिभावनेचा स्वीकार आहे त्याचा. भगवद्गीतेत 18.66 मध्ये भगवंत सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. भगवंत तात्काळ अशा शरणागत जीवांची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याची सर्व पापांच्या परिणामांतून सुटका करतात. फक्त कार्य काय या भक्ताने या माणसाने केलं पाहिजे, भगवंतांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. पुढे प्रभुपाद समजवतात, कर्मकांड करताना अनेक पापे देखील घडतात. तर कर्मकांड जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याला काय आहे, भोग इच्छा आहे, काहीतरी कामना आहे. तर अशा कामनांची इच्छा पूर्तता करताना त्याच्याकडून काही पाप पण घडू शकतात, भोग इच्छा आहेत म्हणून. परंतु ज्ञानकांडामध्ये त्या मानाने कमी पापे घडतात. ज्ञानकांडामध्ये हा माणूस आहे तो शारीरिक स्तरावर राहत नाही, तो जाणतो मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, त्यामुळे त्या मानाने कमी पाप घडतात. आणि भक्ती मार्गात मात्र पाप घडण्याची शक्यताच नाही. भक्ती मार्गामध्ये हा जो मनुष्य आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा मार्गदर्शन घेतो आणि जाणतो की आता मला कोणतंही सकाम कर्म माझ्या इंद्रिय उपभोगासाठी कार्य करायचं नाहीये. माझ्या आतापर्यंत माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू मी होतो. मी आणि माझं कुटुंब, आम्हाला कसा आनंद मिळेल यासाठी मी कार्य करत होतो. पण आता मी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे. माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू भगवंत आहेत. आता माझी सगळी कार्य कशासाठी मला करायची आहेत, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करायची आहेत. तर असा जो भक्ती मार्गात मनुष्य आहे तर त्याच्याकडून पाप घडण्याची शक्यताच नाही. भगवत भक्तामध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात, तेव्हा ब्राह्मणत्वाच्या गुणांबद्दल तर बोलायलाच नको. असा हा जो भक्त आहे तो भक्ती मार्गात अतिशय तीव्रतेने प्रयत्न करत आहे. प्रामाणिकपणे तो आपले जे अधिकृत आचार्य आहेत त्यांच्या सगळ्या आदेशांचं पालन करतोय. रोज नियमितपणे श्रीमद भगवद्गीता अशा वैदिक शास्त्रांचं श्रवण करतो आहे, अभ्यास करतो आहे, नियमितपणे जप करतोय, भगवंतांच्या सेवा करतो आहे. अशा तऱ्हेने अतिशय सुरेखरित्या जर भक्ती करतो आहे माणूस तर काय होणार आहे, इथे सांगितलंय की त्याच्यामध्ये भगवंतांमध्ये असणारे सगळे सद्गुण येतात. तेव्हा तर जर भगवंतांचे सद्गुण आले, एवढं सुंदर तो भक्ती करतोय, तर ब्राह्मणत्वाच्या गुणाबद्दल काय बोलायला पाहिजे, ते तर गुण आपोआप येणारच त्याच्यासाठी, त्याला काही वेगळे प्रयत्न करायला लागणारच नाहीत. पुढे प्रभुपाद सांगतायत, एका भक्ताने जरी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला नसला तरी एका याज्ञिक ब्राह्मणाचे गुण त्याच्यात आपोआपच येतात. हा जो भक्त, हा जो माणूस आहे त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे, भगवंतांना तो पूर्णपणे शरणागत आहे. तर मग तो कुठच्याही जाती धर्माचा असो, कुठच्याही कुळातला असो, अगदी इथे पुढे दिलाय प्रभुपादांनी की अगदी कुत्र्याचं मांस खाणाऱ्या कुळातला जरी असला, तो चांडाळ म्हणतात त्याला, तरीही काय आहे, तो भक्ती करू शकतो. पुढे आपण वाचूया की जर त्यांनी भक्ती स्वीकारली आहे तर तो कुठच्याही घराण्यातला असो, परिवारातला असो, त्याच्यामध्ये हे जे ब्राह्मणाचे गुण आहेत ते आपोआप येणार भगवंतांची भक्ती केल्यामुळे. भगवंत सर्व शक्तिमान असल्याचा हाच पुरावा आहे. भगवंत कसे आहेत, सर्व शक्तिमान आहेत. ते म्हणजे भगवंत एका ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मनुष्याला चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाणारा
अधपतित करू शकतात व त्याचप्रमाणे केवळ भक्तिमय सेवेच्या जोरावर एका नीच चांडाळाला योग्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ करू शकतात। असे जे भगवंत आहेत त्यांना जेव्हा मनुष्य शरणागत होतो, मग तो अगदी चांडाळ जरी आहे, कुत्र्याचं मांस खाणाऱ्या घरातला आहे, तरी भगवंत तो शरणागत झाला आहे तर त्याला ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ करू शकतात। पण एखादा ब्राह्मण कुळातला मनुष्य आहे, पण तो भगवंतांना शरणागत होत नाहीये, तो विकर्म करतो आहे, तर भगवंत काय करणार, त्याला अधपतित पण करू शकतात। खरं तर कसं आहे, तो माणूसच, त्याला भगवंतांकडे जायची इच्छा नाहीये, तर तो आपल्या पापकर्मानेच पतन पावतो, पतित होतो। सर्व शक्तिमान भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असल्यामुळे योग्य मार्गावर येण्यासाठी ते आपल्या प्रामाणिक भक्तांना मार्गदर्शन करू शकतात। आता भगवंत आहेत, ते सर्व शक्तिमान आहेत, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत आणि ते आता हा जो भक्त आहे तो प्रामाणिक आहे, भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवंतांना प्रार्थना करत आहे, तर अशा भक्तांना भगवंत मार्गदर्शन करू शकतात, कारण ते हृदयात बसलेत। त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयातल्या ज्या इच्छा आहेत, मनातल्या इच्छा आहेत, ते भगवंत जाणतात। भक्ताने इतर काही मागितले असले तरी त्या भक्ताला अशा मार्गदर्शनाचा लाभ मिळतो। तर असा हा जो भक्त आहे, त्याला काही आणखीन हवं असेल, त्याची काही आणखीन इच्छा असेल, तरी त्यांनी इतर कुठेही न जाता भगवंतांनाच शरणागत झालेला आहे, तो सगळं काही हवंय ते भगवंतांकडेच मागावं। त्याची काही कामना असेल, काही भौतिक इच्छाही जर काही राहिली असेल, अशी नसतेच भक्तांना, शुद्ध भक्ताला तर अजिबात नसते, पण हा जो भक्ती मार्गावर प्रयत्न करतो आहे, त्याला काही कामना असेल तर भगवंत त्या कामनाही पूर्ण करतात आणि पुढे पुढे त्याला एवढं मार्गदर्शन करतात की तो जो भक्त आहे त्याची ही जी भोग इच्छा करण्याची प्रवृत्ती आहे तीच भगवंत समूळ नष्ट करतात। इतरांच्या बाबतीत सांगायचे तर भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याच्या वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात, परंतु एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते म्हणजे भगवंत त्याला म्हणजे त्या भक्ताला असे मार्गदर्शन करतात की तो भक्त कधी चूक करीतच नाही। तर एक तर आपण जाणलं की भक्त आहे तो भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे। भगवंता मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, मी तुम्हाला शरण आलो आहे, तुम्ही मला मार्गदर्शन करा। आणि हा भक्त जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनात आहे, आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगत आहे। तर बाहेरून हे असे अधिकृत आचार्य आणि हृदयातनं भगवंत असे या भक्ताला मार्गदर्शन करतात। पण जे भगवंतांना शरण आलेले नाही आहेत, असे कोणते लोक आहेत, हे जे कर्मी आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत, त्यांना स्वतःच्या शक्तीवर जास्त ते अवलंबून असतात आणि भक्त आहे तो भगवंतांवर अवलंबून असतो। जसं ह्याला उदाहरण दिलं जातं की हा जो भक्त आहे तो मांजर आहे, त्या मांजरीची पिल्लं आहेत ती आपल्या दातात पकडते मांजरी आणि दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवते। तर ही जी पिल्लं आहेत ती पूर्णपणे आईला शरणागत आहेत आणि त्यामुळे त्यांना ती नेऊन ठेवते आणि त्या व्यवस्थित राहतात। हे याला भक्ताचं उदाहरण दिलं जातं की भक्त आहे तो भगवंतांवर अवलंबून आहे पूर्ण। आणि हे जे इतर कर्मी ज्ञानी योगी आहेत ते स्वतःच्या शक्तीच्या बळावर अवलंबून आहेत। त्याच्यासाठी म्हटलं जातं की माकड, एक जे माकडीण आहे ती एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारते, तेव्हा तिचं बाळ असतं ते तिच्या पोटाशी असतं किंवा पाठीवर असतं, तर ते बाळ असतं ते काय करतं, ते स्वतः त्या माकडिणीला पकडतं। ती आई त्या बाळाला पकडत नाही का, कारण आईचे हात तर फांद्या पकडायला बिझी असतात, हात किंवा पाय म्हणा काही। त्यामुळे ते बाळ आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने आईला पकडत असतं आणि त्याची पकड ढिली झाली तर ते पडू शकतं। तर इथे प्रभुपाद सांगतायत की
इतरांच्या बाबतीत सांगायचे तर भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याच्या वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात. भगवंत आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत, परमात्मा रूपात आहेत असं म्हटलं जातं. ते साक्षी आहेत, अनुमंता आहेत, परवानगी देणारे आहेत. पण हा जो मनुष्य जो आहे तो कर्म करतो आहे, त्याला स्वतःच्या म्हणजे तो स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात तू हे कर्म करतो आहेस, पण त्याची कर्मफळं आता तुला भोगायला लागणार आहेत. पण भक्त आहे त्याच्या हृदयात बसून भगवंत काय करतात, त्याला मार्गदर्शन करतात. हे तू करू नकोस, हे कर. असा हा जो शरणागत भक्त आहे तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वैदिक शास्त्राच्या उपदेशानुसारच कार्य करतो आणि हृदयातनंही त्याला भगवंत सतत मार्गदर्शन करतात. त्यामुळे तो कधी चूक करत नाही असं प्रभुपाद सांगतात. पुढे श्रीमद भागवतात सांगितले आहे की स्वपादमूलं भजता प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरि परेश विकर्म यच्चोत्पतितं कथश्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः. भगवंतांच्या चरणकमलांशी शरणागत भक्तांच्या बाबतीत भगवंत अतिशय दयाळू आहेत. कोणाच्या बाबतीत भगवंत दयाळू आहेत? जे भगवंतांच्या चरणकमलांना पूर्णपणे शरणागत आहेत त्या भक्तांच्या बाबतीत. भक्ताने जरी वैदिक नियमांविरुद्ध वर्तन केले किंवा विकर्म केले तरी भगवंत भक्ताच्या हृदयात लगेच चुकीची दुरुस्ती करतात. याचे कारण असे की भक्त भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. अशा तऱ्हेने हा श्रीमद भागवतमचा श्लोक आपल्याला सांगतो आहे की भक्ताकडून जरी काही चुकीचं घडलं तरी काय भगवंत त्याला लगेच हृदयातनं मार्गदर्शन करतात आणि तो भक्त आपल्या चुकीची लगेचच दुरुस्ती करतो. भगवंत भक्ताच्या हृदयात त्या लगेच चुकीची दुरुस्त करतात म्हणजे त्याला मार्गदर्शन करतात. त्याची ही जी वृत्ती आहे चुकीचं कार्य करण्याची ती भगवंत त्याच्या हृदयातनं धुवून टाकतात. धुनोती असं म्हटलंय बघा. का असं सगळं भगवंत करतात? कारण भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात आता जो आपण 18वा मंत्र वाचला त्यात भक्त भगवंतांना प्रार्थना करीत आहे की भगवंतांनी या भक्ताच्या हृदयातील सर्व अनर्थ नष्ट करावेत. हा भक्त आहे तो भगवंतांना प्रार्थना करतो की हे भगवंता कृपा करून मला मदत करा, मला तुमच्याकडे यायचं आहे, माझ्या हृदयात हे जे काही अनर्थ आहेत ते तुम्ही नष्ट करा. चुका करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. एक बद्ध जीव सहज चुका करू शकतो आणि अजाणतेपणे केलेल्या पापांवर एकमात्र उपाय म्हणजे भगवंतांच्या चरणांना शरण जाणे, जेणेकरून भगवंत मार्गदर्शन करीत राहतील. तर हा जो माणूस आहे आपण जे बद्ध जीव आहेत, बद्ध जीवामध्ये 4 दोष असतात, अपूर्ण इंद्रिय असतात, तो भ्रमित होतो, चुका करतो आणि फसवण्याची त्याच्यामध्ये वृत्ती असते. त्यामुळे असं हा जो बद्ध जीव आहे तो काही चुका करतो. पण अशा आहे जे अजाणतेपणे केलेली त्यांनी काही पाप आहेत, त्याला काय उपाय आहे? भगवंतांना पूर्णपणे शरणागत होणं. हे भगवंता मला तुम्ही मदत करा, मी माझ्या प्रयत्नाने काही करू शकत नाही, तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि म्हणून मग भगवंत त्याला मार्गदर्शन करतात. पूर्ण शरणागतांची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वीकारतात. म्हणून सर्व समस्यांचे निराकरण केवळ भगवंतांची शरणागती पत्करल्याने आणि भगवंतांच्या आज्ञानुसार कार्य केल्याने होते. दोन्ही वाक्य खूप महत्वाची आहेत. नुसतंच शरणागत होणं म्हणतोय की मी शरणागत आहे शरणागत आहे एवढं असून चालणार नाही. पुढे काय दिलंय? भगवंतांच्या आज्ञानुसार कार्य केलं पाहिजे. सर्व समस्या ज्या आपल्या जीवनात आहेत त्याचं निराकरण संपुष्टीकरण कधी होणार? जेव्हा आपण भगवंतांना शरणागत होऊ आणि भगवंतांनी ज्या आज्ञा दिल्या त्यानुसार कार्य करू. अशा निष्ठावंत भक्तांना 2 प्रकारे मार्गदर्शन केले जाते. जो निष्ठावान आहे
त्यांना 2 प्रकारे मार्गदर्शन केलं जातं. गुरु, साधू आणि शास्त्र हा पहिला प्रकार आहे. गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु आहेत. साधू म्हणजे पूर्व आचार्य, पूर्ववर्ती जे विविध आचार्य होऊन गेले आहेत ते. आणि वैदिक शास्त्र हे सगळे काय आहेत, हे पहिल्या प्रकारचे आहेत. त्यामधून मार्गदर्शन मिळतं. दुसरा प्रकार म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे स्वयं भगवान, परमात्मा रूपात भगवंत हृदयात वास करतात. अशा प्रकारे वैदिक ज्ञानात पूर्णपणे प्रबुद्ध झालेला भक्त सगळ्या बाजूंनी सुरक्षित असतो. हा जो भगवंतांना शरणागत झालेला भक्त आहे, भगवंतांच्या आज्ञानुसार कार्य करणारा भक्त आहे, त्याला बाहेरून गुरु, साधू, शास्त्र हे मार्गदर्शन करतं आणि हृदयामधून भगवंत परमात्मा रूपात मार्गदर्शन करतात. अशा तऱ्हेने हा जो भक्त आहे तो नियमितपणे वैदिक ज्ञानाचं श्रवण, कीर्तन, स्मरण करत असल्यामुळे त्याचं सर्व बाजूनी तो सुरक्षित असतो. वैदिक ज्ञान हे दिव्य असल्यामुळे भौतिक शिक्षण पद्धतीने ते समजून घेता येत नाही. केवळ भगवंत आणि आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने एखादा वैदिक मंत्र समजू शकतो. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु. त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला असेल तर निश्चित समजावे की त्याच्यावर भगवत कृपा झाली आहे. हे जे वैदिक ज्ञान आहे ते दिव्य आहे, ते आध्यात्मिक आहे. तर आपण हे जे भौतिक शिक्षण पद्धतीने जसं समजून घेतो तसं काही आपण समजू शकणार नाही. हे ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला दोघांच्या कृपेची आवश्यकता आहे. एक तर भगवंतांच्या कृपेची आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतले जे आचार्य आहेत, आध्यात्मिक गुरु, त्यांच्या कृपेची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तरच आपल्याला हे जे वैदिक ज्ञान आहे त्याचे मंत्र समजू शकतात. मी असं म्हणेन की मला संस्कृत येतं म्हणून मी हे वैदिक ज्ञान घेऊ समजू शकतो, तर तसं नाहीये. आपण आपल्या बुद्धीने एकटं जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे वैदिक ज्ञान कधीच कळू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला या गुरूंच्या आणि भगवंतांच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून म्हटलं इथे यस्य देवे पराभक्ता यथा देवे तथा गुरु. ज्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे तर काय निश्चित आपण समजलं पाहिजे की त्या मनुष्यावर भगवंतांची कृपा झालेली आहे. भगवंतांच्या कृपेनेच आपल्याला गुरूंची प्राप्ती होते आणि गुरूंनी जसं सांगितलंय तसं कार्य केल्यामुळे, तशा गुरूंना पूर्ण शरणागत झाल्यामुळे, तशा भक्ती केल्यामुळे गुरूंनी सांगितल्या तर आपण काय होणार, भक्ती पूर्ण करून भगवंतांची पण प्राप्ती करू शकतो. भक्ता करता भगवंत गुरुच्या रूपाने येतात. गुरु, वैदिक शास्त्र आणि अंतर्यामी भगवंत हे सर्व भक्ताला पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करतात. हा जो भक्त आहे, जो अतिशय प्रामाणिक आहे, गुरूंना आणि भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे, तर त्याला हे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते गुरु ज्यातून मार्गदर्शन करतायत, वैदिक शास्त्र आहेत ती वैदिक शास्त्र आणि हृदयात बसलेले जे भगवंत आहेत ते पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करत असतात. आणि यामुळे भक्त भौतिक मोहाच्या दलदलीत पुन्हा पडण्याची शक्यता राहत नाही. हा भक्त आहे तो जाणतो की आता मला या भौतिक जगतात राहायचं नाहीये, मला भगवंतांच्या धामात परत जायचं आहे. हा भक्त आहे तो नियमित भगवंतांचं नाम जप करतो आणि नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण करतो. जसं आपण वैदिक शास्त्र श्रवण, कीर्तन, स्मरण करत जातो, आपली आपोआपच या भौतिक जगतातील गोष्टींची आसक्ती आहे ती कमी कमी होत जाते आणि आपली आसक्ती भगवंतांवर वाढत जाते. अशा तऱ्हेने चारी बाजूनी सुरक्षित असलेला भक्त पूर्ण सिद्धीचे ध्येय गाठवू शकतो. आता पूर्ण सिद्धी मनुष्य जन्माची काय आहे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन
या मंत्रात केले आहे. तर अशा रीतीने हा जो भक्त आहे पूर्णपणे शरणागत आहे, तो भगवंतांना म्हणतो, भगवंता मला तुमच्याकडे यायचंय, मला तुम्हीच योग्य मार्ग दाखवा. तुम्ही जाणता की मी काही पाप पण केली आहेत, तुम्ही अग्निसम आहात, तुम्हीच ती पाप नष्ट करू शकता आणि मला तुमच्याकडे यायचं आहे. त्या प्रगतीमध्ये हा जो अडथळा आहे, माझी पापकर्म, ते तुम्हीच नष्ट करू शकता. असा हा जो भक्त पूर्णपणे शरणागत आहे, त्याला भगवंत अधिकृत वैदिक शास्त्र आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आचार्य हे सगळे मार्गदर्शन करतात. त्यामुळे तो सुंदररित्या भक्ती पूर्ण करू शकतो. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन या मंत्रात केले आहे. हे सगळं या 18वा श्लोक मंत्र वाचला त्यात सांगितलं. आणि श्रीमद भागवतम मध्येही पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातले 17, 18, 19, 20 हे 4 श्लोक आहेत. त्यामध्येही ह्या सगळ्या जे भक्ती मार्गात जो हा भक्त प्रयत्न करतो आहे भक्तीचा, त्याचं वर्णन केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. तर आता पुढचा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे, त्यात या 4ही श्लोकांचं भाषांतर प्रभुपाद देत आहेत. तर हे 4ही श्लोक आहेत ते मी असे लाईनीत वाचते आणि मग तात्पर्यातलं भाषांतर आपण वाचूया. 1.2.17, 18, 19, 20 हे सलग वाचते श्लोक. हे सूत गोस्वामी आहेत, ते शौनक आदी ऋषी मुनींना हा उपदेश सांगत आहेत. शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृदयन्तस्तो हि अभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. तदा रजस्तमो भावो कामलोभादयशये चेत ऐतेर्नाविद्धं स्थितं सत्वे प्रसीदति. एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्वविज्ञानं मुक्तसंगस्य जायते. तर ह्याचा भाषांतर प्रभुपाद पुढच्या पॅरेग्राफ मध्ये देत आहेत, ते वाचूया. भगवंतांच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन करणे एक पुण्यकर्मच आहे. भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांनी भगवंतांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन करावे अशी भगवंतांची इच्छा आहे. भगवत महिम्याचे श्रवण आणि कीर्तन केल्यावर आपण सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होतो व आपली भक्ती दृढ होत जाते. या स्तरावर भक्तामध्ये ब्राह्मणत्वाचे गुण दिसू लागतात आणि रजोगुण आणि तमोगुणाचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञान संपन्न होतो आणि भगवंतांचा मार्ग आणि भगवंतांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. जसे सर्व संशय दूर होऊ लागतात तसा तो शुद्ध भक्त होतो. थोडक्यात जाणून घेऊया की हे जे भगवंतांचा जो महिमा आहे तो कुठे दिलेला आहे? श्रीमद भागवतम मध्ये दिलेला आहे. तर श्रीमद भागवतमचा जो महिमा आहे त्याचं श्रवण करणं आणि कीर्तन करणं, तोच परत महिमा गान करणं, हे म्हणजे काय? एक मोठं पुण्यकर्म आहे. आणि भगवंत काय आहेत? सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत. भगवंत सगळ्यांचेच हितचिंतक आहेत. त्यामुळे भगवंतांची इच्छा काय आहे की भगवंतांच्या महिम्याचं सगळ्यांनीच श्रवण कीर्तन करावं. काय होतं असं श्रवण कीर्तन केल्याने? पुढच्या ओळीत आहे, भगवत महात्म्याचे श्रवण कीर्तन केल्याने सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्धता होते आणि जी भक्ती आहे श्रद्धापासून सुरू केली आहे, अधो श्रद्धा तथा साधू संग तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती तथा निष्ठा, तशी जी भक्ती आहे
ती निष्ठेत परिवर्तित होते, दृढ होते, मजबूत होते. आणि या स्तरावर हा जो भक्त आहे त्यामध्ये ब्राह्मणत्वाचे गुण दिसू लागतात, जे आपण अगदी सुरुवातीला या मंत्रात बघितले होते. ब्राह्मणत्वाचे गुण सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान आणि भगवंतांवर पूर्ण श्रद्धा, हे गुण त्याच्यात विकसित होतात, दिसू लागतात. आणि आणखीन काय परिणाम होतो या भगवंतांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन केल्याने? रजोगुण आणि तमोगुणाचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञान संपन्न होतो. अशी ही जी अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनात हा जो भक्त भक्ती करत आहे, भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे, प्रत्येक कार्य तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आहे, भगवंतांचा नाम जप ही तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करत आहे, तो भक्तीत प्रगती करत जातो आणि भगवंतांचा मार्ग आणि भगवंतांना प्राप्त करण्याची संधी तो जाणून घेतो. त्याला आपल्याला हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचं महत्व, गांभीर्य त्याला माहिती आहे आणि त्यामुळे भगवंतांविषयी आणखीन जाणून तो भगवंतांबद्दल त्याच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं आणि भगवंतांची सेवा करण्यामध्ये आणखीन तो मग्न व्हायला लागतो. आणि त्याच्या मनात काही बारीक सारीक काही शंका असतील, संशय असतील की मला भगवंत मिळतील का, काय होईल माझ्या भक्तीचं पुढे, असे सगळे संशय निघून जातात. आणि तसा तो जो भक्त आहे तो शुद्ध भक्त होतो. आणि जे मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे अशी शुद्ध भक्ती करून भगवंतांची प्रेम भक्ती प्राप्त करणे, हे तो प्राप्त करतो पुढे भक्ती करून. अशा तऱ्हेने आपण हा आपला मंत्र पूर्ण झाला आहे. तर शेवटची ओळ 2 वाचूया आणि थोडंसं सार रूपात समजून घेऊया. शेवटचं वाचते आहे, अशा प्रकारे श्री ईशोपनिषद अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप नेणारे ज्ञान यावरील भक्तिवेदांत तात्पर्य संपन्न. तर आपण काय जाणलं साधारणपणे श्री ईशोपनिषद मध्ये, की आत्मसाक्षात्कारावरील वेगवेगळे जे सर्व मार्ग आहेत त्यातला सर्वश्रेष्ठ मार्ग कोणता आहे? भक्तियोग आहे. आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हे मनुष्याचं परम ध्येय आहे. भक्तियोग आहे अतिशय सोपा मार्ग आहे. फक्त त्यात काय हवं? मनुष्याला मनापासून इच्छा हवी की मला केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायची आहे. आणि त्यासाठी या मनुष्याने जे अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहे, जी भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झालेल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेतील गुरूंचा आश्रय घ्यावा आणि भगवंतांना शरणागत व्हावं. अशा प्रकारे जे भगवंत आहेत ते आपली वाटच पाहत आहेत. आणि अशा सर्व प्रकारे हा जो शरणागत झालेला भक्त आहे, प्रामाणिक भक्त, त्याला भगवंत तर हृदयातनं मदत करतातच, पण बाहेरूनही वैदिक शास्त्र आणि आध्यात्मिक गुरुही मदत करतात. अशा तऱ्हेने भक्ती करून हा मनुष्य आहे तो आपलं जीवन सफल करू शकतो. तर विराम देऊया आपण आणि प्रभुपादांना धन्यवादही देऊया की इतकं सुंदर हा जो श्री ईशोपनिषद ग्रंथ आहे, इतका कठीण आहे, तो आपल्यासारख्या सामान्य जनांना समजण्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेऊन त्याचं भाषांतर आणि तात्पर्य लिहिलेलं आहे. विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.